नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता, त्यात स्वाध्याय 9.2 दिशा। याचे 1 ते 12 प्रश्न आपण अगोदरच्या व्हिडिओत बघितले होते। आता आजच्या या व्हिडिओत उर्वरित जे प्रश्न आहेत 13 पासून आज आपण पाहणार आहोत। त्याच्यातला 13वा प्रश्न म्हणजे आजचा पहिला प्रश्न बघूया काय सांगितलंय। मावळत्या सूर्याच्या दिशेस उजवा हात असलेला राजेंद्र 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला। आता उजवीकडे मान वळवत नेल्यास त्याच्या तोंडासमोर प्रथम कोणती दिशा येईल? आता सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी काय आहे ते लक्ष द्या। मावळत्या सूर्याच्या दिशेस, आता मावळता सूर्य, मग सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ते सांगा। बरोबर, मग ह्या आहेत मुख्य दिशा, ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम। आता पश्चिम दिशेला सूर्य मावळतो, मग मावळत्या सूर्य दिशेस उजवा हात, मग त्याचा उजवा हात जो आहे तो पश्चिमेला, म्हणजे त्याचं तोंड असेल दक्षिणेला। त्याचं तोंड कुठे येईल? दक्षिणेला। पुढे काय सांगितलंय? असल्यास राजेंद्र 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला। 2 वेळेस, मग आता असं तोंड आहे तर डावी बाजू येते ही। 2 वेळेस, पहिल्या वेळेस 1 पूर्व आली, दुसऱ्या वेळेस 2 उत्तर आली, म्हणजे 2 वेळेस वळल्यानंतर आता त्याचं तोंड असेल उत्तरेकडे। आता उजवीकडे मान वळवत नेल्यास त्याच्या तोंडासमोर प्रथम कोणती दिशा दिसेल? आता उजवीकडे, आता इकडे बघितल्यानंतर हात येतो उजवीकडे, आणि उजवीकडे वळल्यानंतर त्याला प्रथम या ठिकाणी पूर्व पण दिलेली आहे आणि ईशान्य पण दिलेली आहे। पण उपदिशांचा जर विचार केला तर अगोदर येते ईशान्य, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 14वा। सोबतच्या आकृतीत जी पासून यश पर्यंत जाताना किती वेळा ईशान्य दिशेस आपण चालत जातो? आता ईशान्य दिशा जर म्हणायला गेली विद्यार्थी मित्रांनो तर ह्या बाजूला येते, इथं येणार उत्तर, इकडे दक्षिण। मग आता आपल्याला ह्या बाजूने जायचंय, मग किती वेळेस येते ते आपण शोधूया। ही वायव्येकडे येणार नाही, 1 वेळेस, इथून 1 वेळेस, ही नाही, ही नाही, ही नाही, ही पूर्वकडे येते, इथून ही 2 वेळेस, इथून याकडे 2, ही नाही, ही नाही, ही नाही, आणि इथून ही 3 वेळेस। मग पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न 15वा। प्रश्न 14 मधील आकृतीत जी पासून यश पर्यंत जाताना कोणत्या दिशेत चालणे होत नाही? आता चालणे होत नाही ते तुम्ही मला सांगायचंय। हा प्रश्न तुम्हाला SW, खूप सोपा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे 16वा। घड्याळात 10:30 इतकी वेळ झालेली असताना तास काटा कोणती दिशा दाखवतो? आता या ठिकाणी पाहूया काय आहे तर घड्याळ घेतो। आता या ठिकाणी घड्याळात हे 1:30 वाजले, घड्याळात 10:30, मग 10:30 झाली, इतकी वेळ झालेली असताना तास काटा कोणती दिशा दाखवतो? आता हा तास काटा इकडे आहे, मग हा तास काटा कोणती दिशा दाखवतोय? तर ही असते वायव्य। कोणती दिशा आहे? वायव्य, कारण वरती येते उत्तर, खाली दक्षिण, इकडे पश्चिम, म्हणून मधली दिशा आली वायव्य। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न 17वा। रोशन उत्तरेकडे 25 मीटर अंतर चालत जातो, मग तो पूर्वेला 10 मीटर अंतर चालत जातो, नंतर पुन्हा उत्तरेला 5 मीटर अंतर चालत जातो। आता इथं चालत जातोय म्हणून वेळ वाया न घालता विद्यार्थी मित्रांनो तेवढाच वेळ डायरेक्ट कृती करायला द्या। काय सांगले बघा, रोशन उत्तरेकडे 25 मीटर, आता उत्तर इथं मी इथं घेतो रोशन, इथून तो उत्तरेला 25 मीटर अंतर जातो। किती जातोय? 25 मीटर अंतर जातोय तो उत्तरेला। मग तो पूर्वेला 10 मीटर, नंतर ही पूर्व दिशा, इकडे जातोय तो 10 मीटर चालत जातो, नंतर पुन्हा उत्तरेला 5 मीटर अंतर चालत जातो, नंतर पुन्हा उत्तरेला 5 किलोमीटर अंतर चालत जातो, 5 मीटर, शेवटी तो पश्चिमेला 10 मीटर अंतर। आता पश्चिम म्हणजे हे तोंड आहे, ही बाजू पश्चिम,
शेवटी पश्चिमेला तो पुन्हा 10 मीटर अंतर चालत जातो. आता रोशन मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. मग त्याची ही मूळ जागा इथून तर इथपर्यंत 25 मीटर आहे आणि इथून तर इथपर्यंत हे 5 म्हणून हे पण 5 येईल. मग 25 आणि 5 किती झाले 30 आणि वरची दिशा आहे उत्तर. मग आता कुठे दिसतंय 30 मीटर उत्तरेला. पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर 30 मीटर उत्तरेला आहे. पुढचा प्रश्न आहे 18वा. एका घड्याळात मिनिट काटा दक्षिण दिशा व तास काटा ईशान्य दिशा दर्शवत आहे, तर घड्याळात पुढील पैकी कोणती वेळ दर्शवत आहे. आपण घड्याळ बघूया या ठिकाणी. बघा घड्याळात मिनिट काटा दक्षिण दिशेला, मिनिट काटा दक्षिण दिशेला, तास काटा ईशान्य, तास काटा ईशान्य दिशेस. तर घड्याळात आता किती वाजले विद्यार्थी मित्रांनो 1:30, कारण तास काटा गेला ईशान्य आणि मिनिट काटा दक्षिणेला. मग आता किती वाजले 1:30, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 19. विनोदच्या घराच्या दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. मला बघितल्यावर असं प्रश्न खूप मोठा वाटतोय, मग मी यावेळेस काय करेल डायरेक्ट कृती करायला सुरुवात करतो. काय सांगितलेलं आहे बघा. विनोदच्या घराच्या दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा. आता विनोदचं घर इथं घेऊया. हे विनोदचं घर. विनोदच्या घराच्या दक्षिणेला, विनोदचं घर आता इथं मिळालं आपल्याला घर, त्याच्या दक्षिणेला शाळा आहे. शाळा मिळाली. पुढे काय सांगितलंय, घराच्या पश्चिमेस 3 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. हे घर, घराची ही बाजू पश्चिम, या ठिकाणी पश्चिमेला 3 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. मंदिर मिळाले. हे आहे मंदिर. पुढे काय सांगितलंय, मंदिर आहे. बागेच्या पूर्वेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. बागेच्या पूर्वेस, बागेच्या पूर्वेस शाळा आहे, म्हणजे शाळेच्या पश्चिमेस बाग आली. बघा म्हणजे इकडे काय आली, बाग आली. किती आहे बाग, बागेस 5 किलोमीटर आहे, म्हणून इथून हे 3 होतं, म्हणजे 3 पेक्षा आपल्याला रेष काय घ्यावं लागेल जास्त. इथं मिळाली आपल्याला बाग. हे खूप महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. इथं 3 घेतलं होतं म्हणून मी रेषा वाढवली, कारण हे 3 आहे तर 3 पेक्षा हे 5 अंतर जास्त यायला हवं. शाळा आहे. बागेपासून 10 किलोमीटर अंतरावर उत्तरेला नदी. बागेपासून 10 किलोमीटर उत्तरेला म्हणजे वरच्या बाजूला काय आहे, नदी. ही इथं मिळाली आपल्याला नदी. पुढे काय सांगितलंय, नदीच्या पश्चिमेला 10 किलोमीटर अंतरावर बाजार आहे. आता पश्चिमेला म्हणजे इकडे, इथून 10 किलोमीटर अंतरावर मला मिळालं बाजार. हे मिळालं मला बाजार. नदीच्या पश्चिमेला हा इथं बाजार आहे. रुग्णालयाच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर बाजार आहे. रुग्णालयाच्या उत्तरेला, मग ही वरची बाजू आहे, मग इथं रुग्णालय घेतलं तर रुग्णालयाच्या उत्तरेला 5 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर एवढं घेऊया. इथं मिळालं आपल्याला रुग्णालय. हे मिळालं रुग्णालय. रुग्णालय अंतरावर बाजार आहे. तर विनोदच्या घरापासून रुग्णालय कोणत्या दिशेस व किती अंतरावर आहे. हे घर, घराच्या दिशेस म्हणजे ते इकडे येईल असं सरळ, कारण इथून इथपर्यंत जर 5 घेतलं तर हे 5 आहे, म्हणजे याचा निम्मे इथं. हे वरचं अंतर होतं 10, कारण नदीपासून बाजार 10, म्हणजे इथून पण हा येईल 10, म्हणजे हे 10 आणि इथून इथपर्यंत हे 5 होते, म्हणून हे पण आले 5. 10 आणि 5 15, 15 किलोमीटर मिळालं. इथून तो कोणत्या दिशेला आहे, पश्चिमेला, मग पश्चिम बाजू पण मिळाली. पश्चिमेस 15 किलोमीटर, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे व्हिडिओ पण तेवढेच महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 20वा काय सांगितलंय, राघव घराकडे तोंड करून उभा होता.
राघव घराकडे. आता हे घ्या घर. बघा मी प्रश्न पूर्ण न वाचता सांगितल्याप्रमाणे कृती करतोय म्हणजे तेवढा वेळ वाचतोय माझा. हा झाला राघव. राघव घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा. मग इकडे तोंड आहे असेल तर ह्या डाव्या बाजूला म्हणजे वरती आली उत्तर दिशा, खालची येईल दक्षिण. उत्तर दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता 3 वेळा काटकोनात. त्याचे तोंड जर घराकडे तर घराकडून 3 वेळेस काटकोनात वळला तर पहिल्या वेळेस येईल दक्षिणेकडे, दुसऱ्या वेळेस वळेल तर पश्चिमेकडे आणि तिसऱ्या वेळेस वळेल तर उत्तरेकडे तोंड होईल. आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? आता त्याचं तोंड इकडे आहे म्हणजे उत्तरेकडे आहे. मग घर कोणत्या बाजूला आहे? मग ही बाजू असते उजवी किंवा पूर्व. मग या ठिकाणी पूर्व दिलेलं नाही म्हणजे ही बाजू दिली आहे उजवी. मग उजवी पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया 21वा. पश्चिम व दक्षिण यांच्या दरम्यान असलेल्या दिशेकडे तोंड केले व नंतर शीर्षासन केल्यास डाव्या हाताला कोणती दिशा येईल? आता विद्यार्थी मित्रांनो उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि ह्या घेऊया उपदिशा. इथं वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. आता काय सांगलंय? पश्चिम व दक्षिण यांच्या दरम्यान. पश्चिम आणि दक्षिण यांच्या दरम्यान काय मिळाली? नैऋत्य दिशा. दिशेकडे तोंड केले व नंतर शीर्षासन केल्यास. आता शीर्षासन म्हणजे तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर इकडे त्याचं तोंड आहे. शीर्षासन म्हणजे काय? डोकं खाली, पाय वर करणे, त्याला म्हणतात शीर्षासन. मग डोकं खाली केल्याबरोबर त्याचं तोंड कोणत्या दिशेला जाईल? ईशान्य दिशेकडे. लक्षात येत आहे? तोंड आता कुठे जाईल? शीर्षासन केल्यावर त्याचं ईशान्य दिशेकडे. डाव्या हाताला कोणती दिशा येईल? मग आता त्याचं तोंड तिकडे. आता असं शीर्षासन केल्यानंतर तोंड तिकडे तर डाव्या हाताला. मग डावी बाजू ही. मग ह्या डाव्या बाजूला ही कोणती दिशा येते? इथं उत्तर, आग्नेय. इथं नैऋत्य शीर्षासन केल्यास त्याच्या डाव्या हाताला. मग डावे हात इकडे, आग्नेय दिशा. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. कारण का विद्यार्थी मित्रांनो? तो शीर्षासन करतोय. मग शीर्षासन केल्यानंतर त्याचं तोंड तिकडे जाणार आहे. मग त्याचं तोंड ईशान्य दिशेला. मग ईशान्य दिशेला तोंड असल्यामुळे त्याच्या डाव्या बाजूला विचारलंय. डाव्या बाजूला कोणती? मग याचा डाव्या बाजूला येते आग्नेय दिशा. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 20वा. पीच्या आग्नेय दिशेत जेवढ्या अंतरावर Q उभा आहे तेवढ्याच अंतरावर R हा Q पासून त्याच्या नैऋत्य दिशेस उभा आहे. तर P हा R च्या कोणत्या दिशेस उभा आहे? मग Pच्या आग्नेय घेऊया. इथं Pच्या आग्नेय दिशा इथं. मग आग्नेय Pच्या आग्नेय दिशेस Q आहे. घेतला Q. तेवढ्याच अंतरावर R Q पासून त्याच्या नैऋत्य दिशेस आहे. म्हणजे यांचं जेवढं अंतर आहे तेवढाच अंतर Q पासून R हा आहे. यांचं अंतर पण तेवढं, जेवढं यांचं होतं तेवढंच. ते कोणती दिशा सांगितली होती? नैऋत्य. ही खालची दिशा येते नैऋत्य. उभा आहे तर P हा R च्या कोणत्या दिशेस आहे? तर P हा R इथं मिळालं R. तर P हा R चा म्हणजे R च्या कोणत्या दिशेस आहे? मग ही दिशा मिळाली आपल्याला वरची उत्तर. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 23. जर पश्चिम दिशेस उत्तर म्हटले, दक्षिणेस पश्चिम म्हटले, पूर्वेस दक्षिण म्हटले व उत्तरेस पूर्व म्हटले तर पूर्वेकडे तोंड करून उभा असलेल्या अनिताच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल? आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुम्हाला खूप विचार करावा लागणार आहे. काय सांगले? पूर्वेकडे तोंड करून. आता उत्तरेला पूर्व म्हटलेलं आहे. उत्तरेस काय म्हटले? पूर्व म्हटले. म्हणजे या ठिकाणी उत्तरेकडे त्याचं तोंड आहे. पूर्वेकडे तोंड करून म्हणजे उत्तरेकडे तोंड करून.
बघा काय सांगतोय, पूर्वेकडे तोंड. आता तुम्ही पूर्वेकडे ह्या बाजूला तोंड करू नका, कारण उत्तरेला पूर्व म्हटले म्हणजे त्याचं तोंड आलं आता उत्तरेकडे. तर पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला म्हणजे आता उत्तरेकडे तोंड. आणि त्याचा डाव्या हाताला, त्याची डावी बाजू ही म्हणजे या डाव्या हाताला कोणती दिशा मिळाली, पश्चिम असलेल्या अनिताच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल, मग ती आहे पश्चिम. आता पश्चिमेला काय म्हटले ते बघूया. इथं पश्चिम, पश्चिमेस उत्तर म्हटले म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर, कारण पश्चिमेस उत्तर म्हटलेले आहे. खूप वेगळा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आला तर चुकायला नको. पुढचा प्रश्न आहे 24. घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. घड्याळातील मिनिट काटा नैऋत्य दिशेस असल्यास तास काट्याची दिशा कोणती असावी. आपण घड्याळ घेऊया या ठिकाणी, त्यावरून आपल्याला आणखी चांगलं कळेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही घड्याळ छोटी घेतो, दिसेल तुम्हाला. 9 वाजले. आता घड्याळीत 9 वाजलेले आहेत. बघूया या ठिकाणी 9 वाजलेत. घड्याळातील मिनिट काटा नैऋत्य दिशेस असल्यास, आता घड्याळातील मिनिट काटा हा नैऋत्य म्हणजे ही दिशा कोणती सांगितली त्यांनी, नैऋत्य सांगितली आपल्याला. असल्यास तास काट्याची दिशा कोणती असावी, तर तास काट्याची दिशा कोणती असावी. मग नैऋत्य इकडे येतो. मग नैऋत्य इकडे आल्यानंतर आता याचा विचार करू नका, नाही तर आणखी तुम्ही म्हणाल तर कळत नाहीये. मग नैऋत्य येते इथं, ओरिजिनल मध्ये नैऋत्य येते ह्या दिशेला. मग आता यांच्यात इथून तर इथपर्यंत मिनिट काटा जो आहे, घड्याळातील मिनिट काटा नैऋत्य दिशेला, मग ही नैऋत्य आहे. तर इथून इथपर्यंत नैऋत्य येण्यासाठी बघूया किती अंतर आहे. इथून हा मिनिट काटा इथं आला 90 आणि इथून इथपर्यंत आला तर 45, म्हणजे 135 अंश मध्ये तो जर आला तर नैऋत्यला. तसाच तास काटाला आपण आता यांच्यात 90 डिग्रीचा फरक आहे म्हणून 135 अंशात घेऊया. मग इथून जर मी इथं घेतला तर तो झाले 90 आणि 90 नंतर इथं घेतला असा तर 45 मिळवले, तर तो गेला कुठं, आग्नेय दिशेला. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आग्नेय दिशेला. तास काटा कोणत्या दिशेला असेल, आग्नेय दिशेला. प्रश्न कळला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, कारण प्रश्न खूप वेगळा आहे. पुढचा प्रश्न आहे 25वा आणि माझा माहितीनुसार स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न. हा बुधवारी दुपारी 1:45 वाजता मिनिट काटा दक्षिण दिशेस आहे. 4.25 तासानंतर तास काटा कोणत्या दिशेस असेल. पुन्हा मी घड्याळ घेतो, पुन्हा घड्याळीनुसार तुम्हाला कळेल आणखी. आता 1:45 या ठिकाणी हे झाले 1:45, 1:45 मिनिट वाजता मिनिट काटा दक्षिण दिशेस आहे. मग मिनिट काटा दक्षिण म्हणजे ही बाजू घेतली दक्षिण, तर ही काय येईल, उत्तर. ही उत्तर म्हणून ही पश्चिम आणि ही पूर्व, खालची बाजू येईल पूर्व. एवढं लक्षात ठेवायचं. असले 4.25 तासानंतर तास काटा. आता तास काटा 4.25 तासानंतर. मग आता इथून घेऊया, हा मिनिट काटा फिरवतोय मी, तास काटा घेत नाहीये, मिनिट काटा. बघा मिनिट काटा फिरवला की तास काटा ऑटोमॅटिक फिरेल. इथून इथपर्यंत 1 तास, इथून इथपर्यंत 2 तास, इथून इथपर्यंत थांबा 2 मिनिटं थोडस बघा. इथून असा घेतला 1 तास, नंतर पुन्हा फिरवला 2 तास, नंतर पुन्हा फिरवला 3 तास, 4.25, 3 नंतर हा पुन्हा फिरवला 4 तास, तो काटा पुन्हा फिरून जातोय. हे झाले 4 तास आणि 4.25 म्हणजे 15 मिनिटं आणखी वरती. हे घेतले 15 मिनिटं. किती वाजले, 6. तास काटा कशावर आहे, 6वर. मग 6वर असल्यावर कोणत्या दिशेस असेल, मग कोणती दिशा खालची, पूर्व. म्हणून पूर्व दिशा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.